हिंदी भाषा सक्तीवरून राज्य सरकारवर काही महिन्यांपूर्वी टीकेची झोड उठली होती। त्यामुळे त्रिभाषा सूत्र असावं की नसावं यावर मतं जाणून घेण्यासाठी शासनानं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा समिती स्थापन केली आहे। ही समिती 1 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 10 वाजता या समितीच्या वतीनं संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये जिल्ह्यातील राजकीय पक्ष, शिक्षक संघटना, पालक संघटना, शिवाजी विद्यापीठातील भाषा विभागाचे प्रमुख, महापालिका अधिकारी, नागरिकांनी उपस्थित राहून आपली मतं नोंदवावीत असं आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि उपस्थित राहून आपलं मत नोंदवावं। याच्यासाठी त्यांनी काही मतावली, प्रश्नावली तयार केलेल्या आहेत। ह्या प्रश्नावली आणि मतावली मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमधून उपलब्ध आहेत। तुम्हाला जर कोणाला ऑनलाईन उत्तर द्यायचं असेल तर त्यासाठीची वेबसाईट पण आहे त्रिभाषा समितीची। त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता किंवा समक्ष जर तुम्ही तिथं संवाद कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राहिला तर तुम्हाला त्यासाठीच्या प्रती उपलब्ध करून दिल्या जातील। ती प्रत घेऊन देखील तुम्ही तुमचं लेखी मत नोंदवू शकता आणि तुम्हाला काही तोंडी सांगायचं असेल तर तोंडी देखील तुम्ही अध्यक्षांना सांगू शकता। पण शक्यतो आमची विनंती आहे की तुम्ही जर काही लेखी मत नोंदवलं तर ते रेकॉर्डवर येतं आणि ते आपल्याला मेंटेन करणं सोपं जातं। तर शक्यतो जास्तीत जास्त लोकांनी लेखी मत द्यावंच, शिवाय समितीच्या अध्यक्षांशी त्यांनी तोंडी देखील संवाद साधावा, यासाठी सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे। ही समिती प्रत्येक जिल्ह्यातील मतं जाणून घेऊन शासनाला अहवाल सादर करणार आहे। यानंतर शासनाच्या वतीनं त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे।